मेरे इस सफ़र की शुरुआत साल 2016 से हुई थी। छोटी सी उम्र में बड़े बड़े सपने देखना और उन सपनों को सच करने के लिए दिन रात एक कर देना, यही मेरी पहचान बन गई। हर मुश्किल का सामना किया, हर ठोकर से कुछ नया सीखा, लेकिन कभी हार नहीं मानी, क्योंकि मुझे भरोसा था कि मेहनत एक दिन जरूर रंग लाएगी। नमस्ते दोस्तों, आ चुकी हूँ मैं यहाँ पर। ही एक शिवाजी महाराजांची भावना होती आणि त्या उद्देशाने त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं, स्वराज्य। हेलो, नमस्ते दोस्तों, कैसे हो आप सब? आई होप आप सब एकदम ठीक होगे और एकदम खुश होगे। आप सभी का प्रीतिश बारिया स्वाद और सफ़र के चैनल पे बहुत बहुत स्वागत है। आप सोचते तो होगे ना दोस्तों कि आज मैं ड्यूटी पर क्यों नहीं गई हूँ। तो यस, आज मैंने एक दिन का छुट्टी डाला है, क्योंकि आज बहुत ही स्पेशल डे होने वाला है, बहुत ही खास दिन होने वाला है और मैं एक बहुत ही खास इंसान से आपको मिलाने वाली हूँ, जिसने मेरी पूरी लाइफ चेंज की है। जी हाँ, आप सही सुन रहे हो, ऐसे शख्स से मिलाने वाली हूँ मैं आप लोगों को, जो कि मेरे गुरु रह चुके हैं। जो भी मैं आज हूँ, उनका बहुत बड़ा योगदान है उस चीज़ के पीछे। तो मैं ज़रूर आपको उनसे मिलाऊंगी। और वैसे तो मैं सुबह मॉर्निंग में बहुत जल्दी उठ चुकी थी, उठ के मैं फ़्रेश हो चुकी, चाय नाश्ता सब हो चुका है मेरा। और ख़ास बात तो ये है, आज मैंने छुट्टी डाली तो डाली है, साथ में मेरे हस्बैंड ने भी वीक ऑफ ले लिया है। तो है ना बड़ी मज़ेदार। आज हम मियाँ बीबी बहुत ही स्पेशल जगह पर जाने वाले हैं। जो हमारे गुरु हैं, उन्होंने हमें इनवाइट किया है एक फंक्शन के लिए। तो यस, ऑफ कोर्स आप लोगों को भी मैं साथ लेके जाने वाली हूँ। तो आपको वीडियो पूरा देखना है, हम कहाँ जा रहे हैं इतना बन ठन के। और साथ में मेरे पति देव भी है, जिन्होंने खास आज के दिन के लिए अपना वीक ऑफ लिया है और मैंने लिया है एक दिन की छुट्टी। चलो देखते हैं हम कहाँ जाते हैं। अभी हस्बैंड हो रहे थोड़ा सा रेडी, वो रेडी होने के बाद मैं आपको उनसे मिलाती हूँ। और हाँ दोस्तों, अगर आप इस चैनल पे नए हो तो जाके फटाफट से सब्सक्राइब कर लीजिए। मैं और मेरे हस्बैंड प्रोग्राम के लिए निकल चुके हैं। तो दोस्तों, मैं आपको शॉर्ट में बता देती हूँ कि मैं कहाँ जा रही हूँ। मैं जा रही हूँ प्रहार अकेडमी के यशस्वी गौरव पुरस्कार के लिए, जहाँ पर मुझे सर ने इनवाइट किया है। मैं वो क्लास की एक स्टूडेंट रह चुकी हूँ। दोस्तों, जीवन में सफलता एक दिन में नहीं मिलती, उसके पीछे कई साल होते हैं, कई दिन होते हैं। और हाँ, अगर आप डिसिप्लिन और कंटिन्यूटी में रहोगे तो आप 100% आपके ड्रीम को अचीव कर पाओगे। याद रखिए, मुश्किलें आपको रोकने नहीं आती, बल्कि आपको और मजबूत बनाने आती है। अगर आपके इरादे मजबूत है तो कोई भी चुनौती आपको रोक नहीं सकती। और आप सभी को अपने इस पूरे सफ़र की झलक दिखाओगी। नमस्ते दोस्तों, आ चुकी हूँ मैं यहाँ पर वीर सावरकर सभागृह, जो कि दादर शिवाजी पार्क के बराबर सामने स्थित है। प्रोग्राम में मैं और मेरे हस्बैंड आ चुके हैं। अभी वो बिज़ी है मोबाइल में, तो मैं आप लोगों से तब तक बात कर लेती हूँ। आप देख सकते हो दोस्तों, अभी तक प्रोग्राम स्टार्ट नहीं हुआ है। आई थिंक इसे में 15 से 20 मिनट है। और मेरे फ्रेंड्स लोग भी आ रहे हैं, मेरे जो कलीग्स हैं, हम जो पुलिस भर्ती का प्रैक्टिस करते थे 2017 में, वो फ्रेंड्स लोग भी मेरे आ रहे हैं, ऑन द वे है। मैं ही जल्दी आ चुकी हूँ यहाँ पर, और कोई भी नहीं आए हैं। बोल रहे थे हम पहुँच जाएंगे मेरे पहले, पर मैं ही सबसे पहले यहाँ पर पहुँच चुकी हूँ। ठीक है, अब प्रोग्राम स्टार्ट होने के लिए 10-20 मिनट बाकी है। मेरी लाइफ की जर्नी मैं आपको एक दिन, अभी वो तो मेरा पूरा पर्सनल जो जर्नी रहा है, और ये जो प्रोग्राम है इसके लिए मैं यहाँ पर आई हूँ, उसको बताने के लिए कम से कम 1 घंटा तो लगेगा ही। तो जब फुर्सत में मेरे पास अच्छे से टाइम होगा तो मैं आपको मेरी पूरी जर्नी के बारे में बताऊँगी कि मैं पुलिस भर्ती के लिए कैसे इंटरेस्टेड हुई और कैसे मैंने ये क्लासेस ज्वाइन किया। और आपको मैं मेरे सर से भी मिलाऊँगी। अभी थोड़ा प्रोग्राम में वो बिज़ी है, बैक ऑफ द स्टेज है वो, तो जैसे ही फ्री होगी मैं आपको उनसे मिलाऊंगी।
इंतज़ार करती हूँ फ्रेंड्स लोगों की। पवार सर पोलीस निरीक्षक यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री संतोष खाडे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक, सन्माननीय श्री नितीन ढोले सर, सन्माननीय श्री अशोक जाधव सर, सन्माननीय श्री सोनीराम मोरे सर, सन्माननीय श्री शिवदत्त भोसले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण? 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा खाट म्हणजे शिवबा, सहस्रच्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. युद्धनीती गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. धार्मिकता, नैतिकता, मानवता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. अरे कर्दनकाळी मराठ्यांनी जाग म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीचा मन ज्योति तन ज्वाला. मला मुलीचं कौतुक तिथे प्रीमेच्युअर केली 7व्या महिन्यात झाली. भरपूर मेहनत केली अभ्यासासाठी की लायब्ररी सकाळी ग्राउंडला घ्यायची. सर भारी देखील खाल्लेलं आहे. पण पुस्तकात कुठल्याही मूर्तीला आकार घडत पाहिजे तर त्या हातोडं मागल्याशिवाय त्या मूर्तीला आकार घडत नाही. ते काम आपल्या विशाल माडिक सरांनी केलं. तिच्यावर खूप मेहनत केली आणि आज पायात 4 किलोचा गोळा पडलेला. तेव्हा मी बोलली मी जर पळू शकत नाही तर 3 महिने मी दिवस रात्र स्टडी करेन. सरांनी खूप खूप मदत केली मला. तुला खूप दिवसापासून सरांना बोलायचं पण होतं आणि आज मी संधी भेटली तर मी बोलली की मी आज बोलते सरांना. मी खूप मेहनत केली. सरांनी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतली. एका वर्षात मी 3 पोस्ट काढले. ही विद्यार्थिनी सर्व महाराष्ट्रातून मुंबई पोलीसला प्रथम 181 मार्क्स घेऊन त्यावेळेस ती पहिली आली होती. सेवा का तूने चुना, सबको दिल में रखा, सबके दिल की सुना, रखी तूने सदा सब पे रहम. पोलीस व्हायचं आहे तर तू नक्की ये, आपण बघू. तर सरांनी माझ्याकडून फीस पण कमी घेतलेली. आम्ही 3 बहिणी आहोत आणि भाऊ नाही आहे. मग आईला भरपूर गोष्टी फेस करावी लागलेली आहे. सरांनी खूप खूप मदत केली मला. खूप दिवसापासून सरांना बोलायचं पण होतं आणि आज ही संधी भेटली तर मी बोलली की मी आज बोलेन सरांना. मी खूप मेहनत केली. सरांनी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतली. एका वर्षात मी 3 पोस्ट काढले. मुंबई पोलीस, लोहामार्ग पोलीस आणि फायर ब्रिगेड वनरक्षकला मी 3 किलोमीटर पळाली. 16 किलोमीटरच्या वेळी माझ्या पायात 4 किलोचा गोळा पडलेला. भरतीचे फक्त 2-3च महिने राहिलेले. सरांमुळे माझा ग्राउंड चांगला झालेला. मी बोलली मी जर पळू शकत नाही तर 3 महिने मी दिवस रात्र स्टडी करेन. मग माझे जे स्टडी जेवढे सब्जेक्ट वीक होते मी पूर्ण दिवस रात्र त्याला अभ्यास करून कव्हर केला. आणि सर पण बोलायचे की रेस्ट कर वगैरे. तर मी बोलली नाही, थोडंसं आपल्याला केलं पाहिजे, फॅमिलीकडे पण बघितलं पाहिजे. पण सरांनी मला खूप मोटिवेट केलं. सरांमुळे मी खूप अभ्यासाकडे लक्ष दिला. एक दिवस पण जर जायचो नाही ना तर घरी फोन यायचा की तुमची मुलगा किंवा मुलगी आली नाहीये. तर पेरेंट्स लोकांना पण कळायचं की मुलं मुली काय करतायत, कुठे जात आहेत. मग सरांचा सगळीकडे लक्ष असायचं. मग आज मला हा दिवस भेटला आहे. सर तुमचं खूप खूप आभार. सरांचा खूप मोठं कर्ज आहे माझ्यावर. मी कधीच फेडू शकत नाही. आणि मी माझ्यामध्ये एवढे सगळे गुण आहे मला हे माहीत नव्हतं. पण फक्त सरांच्या मोटिवेशनलामुळे मी आज इथपर्यंत आली आहे सर. आणि सर खूप खूप धन्यवाद. जे गरीब लोक असतात ज्यांच्याकडे पैसे नाही आहे सर खूप मदत करतात त्यांना. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बॅचची ही विद्यार्थिनी सर्व महाराष्ट्रातून मुंबई पोलीसला प्रथम 181 मार्क्स घेऊन त्यावेळेस ती पहिली आली होती. त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तिने खूप मोठा संघर्ष केलाय, त्याला सॅल्यूट. धन्यवाद. एक विद्यार्थ्याच्या निकळ भावना काय असतात हे आपण ऐकलं. ज्या विद्यार्थ्यांनी मनोगत केलं त्या मनोगतानंतर
आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक महाडिकांचं नाव ऐकलं तर आमच्या इथं एक महाडिक होते ज्यांनी देशासाठी वीरगती स्वीकारली, ते कर्नल संतोष महाडिक. आज त्यांची पत्नी देशसेवा बजावण्याचं काम करते आणि याच महाडिकांचा विचारांचा वसा आणि वारसा घेऊन प्रहारच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात प्रकाश टाकणारे व्यक्तिमत्व सन्माननीय शेखर महाडिक सर यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. शेखर महाडिक सर. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित पालक आणि यावर्षी जे भरती झालेले आहेत, मुंबई पोलीस दलात असतील, महाराष्ट्र पोलीस दलात असतील, इंडियन आर्मी मध्ये असतील, ते सर्व माझे विद्यार्थी मित्र, व्यासपीठावर बसलेले सर्व माझे साथी, सर्वप्रथम या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत, बसलेलो आहोत तुमच्या समोर. तुमच्यामुळे आज आमची मान गर्वाने उंच झालेली आहे. तुमच्या आई वडिलांची तर झालेलीच आहे, पण आमची सुद्धा मान आज गर्वाने उंच झाली आहे, ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. हा जो सोहळा आजचा, हा तुमच्या यशाचाच नाहीये, तर तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचा आहे. त्याचबरोबर आमच्या या पूर्ण प्रहार अकॅडमीच्या मेहनतीचा आहे. आणि हा फक्त आजचा सोहळा नाहीये, तर आता तुमच्या अंगावरती वर्दी आलेली आहे. वर्दी म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये. ही वर्दी, खाकी वर्दी किंवा आर्मी मध्ये भरती झाल्याच्या नंतर येणारी तुमच्या अंगावरची वर्दी म्हणजे फक्त वर्दी नाहीये, ती आपल्याकडे असणाऱ्या कोटी जनतेची सेवा करण्याचं, रक्षण करण्याचं व्रत आहे. लक्षात ठेवा. आता जर आपण पोलीस खाते, त्याचबरोबर इंडियन आर्मी, हे सगळं आलं कुठून, सुरुवात झाली कुठून, संकल्पना जर विचारात घेतली तर याचा उगम जो झालेला आहे तो आपल्या राजांच्या पासून झालेला आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून झालेला आहे. यांचं एक खातं तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच, गुप्तहेर खाते माहिती असेलच. त्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आपले बहिर्जी नाईक, माहिती आहे. बहिर्जी नाईकांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली होती, म्हणजेच त्यावेळेसची म्हणजे जनता अशी होती राजांसाठी की राजांचा एक जनतेसाठीचा एक भाव होता, म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, ही एक शिवाजी महाराजांची भावना होती. आणि त्या उद्देशाने त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं, स्वराज्य उभं केलं होतं. आणि आजला याच्यातूनच प्रेरणा घेऊन आपण पुढे काम आपलं कर्तृत्व करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, सर्वसामान्य जनतेचं, गरिबांचं रक्षण करायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्यांसाठी, गुन्हेगारांसाठी आपण कर्दनकाळ ठरायचं आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे दुसरं काही नाहीये. तर हेच जे पोलिसांचे जे ब्रीद वाक्य आहे ते महाराजांच्या संकल्पनेतूनच पुढे आलेलं आहे, शिव छत्रपतींच्या सुशासनातूनच पुढे आलेलं आहे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश म्हणजेच सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. दुसरी गोष्ट, आज बरेच जण महाराष्ट्र पोलीस मध्ये जे पण भरती झालेले आहेत, मुंबई पोलीस मध्ये भरती झालेले आहेत, जगामध्ये जर का सर्वोत्कृष्ट जर कोणती तुलना जी होते, थेट इंग्लंडच्या स्कॉटलंड यार्डची जी तुलना होते, जे आपल्या महाराष्ट्र पोलीसची होते, मुंबई पोलीसची होते. ठीक आहे ना. म्हणजेच आपल्या पोलिसांची बुद्धिमत्ता जगात श्रेष्ठ मानली जाते. आता आपण त्याचा एक भाग आहात. तुमच्यावरती ही जबाबदारी आहे. आता पुढे तुम्ही पोलीस खात्यात आलेला आहात आणि ही तुम्ही जबाबदारीला साजेस होऊन दाखवायचं आहे. आता जे झालं, हा जो तुमचा प्रवास होता आतापर्यंतचा, खूप प्रेरणादायी होता, संघर्षमय होता, त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. ठीक आहे ना. माझाही होता. मी 4थीत असताना एका शिक्षकांचा मार खाल्ला होता. स्कॉलरशिपच्या परीक्षेत माझा फॉर्म भरायचा होता आणि माझ्याकडे फोटो नव्हते.
मी त्यांचा एक कानाखाली खाल्ला होता, त्यावेळेचे सुतार सर मला आठवतात अजून. आणि त्याच्यानंतर जर मार खाल्ला असेल तर तो यादव सरांचा, म्हणजे शब्दाचा मार होता. मी कधी मार नाही खाल्ला, लक्षात ठेवा. ते माझे मामा आहेत, माझे वडील आर्मीमध्ये रिटायर्ड आहेत, ते आर्मीमध्ये रिटायर्ड आहेत. आणि आर्मीमध्ये रिटायर्ड सांगताना मला हे खूप त्यांच्या हाताखालून आम्हीच नाही घडलोय, आपल्यासारखे पोलीसच नाही घडले, तर आर्मीमध्ये आतापर्यंत हजारो मुलांना प्रशिक्षण दिलंय. ज्या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आर्मीमध्ये, जे आर्मीमध्ये ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात, त्या ड्रिल इन्स्ट्रक्टरना घडवण्याचं काम यादव सर त्यावेळेस त्या ठिकाणी पुणे AIPT ला करत होते. आर्मी फिजिकल ट्रेनिंग कोर AIPT पुणे या ठिकाणी त्यांनी ते कर्तव्य पार पडलेलं आहे. आजला आमचा इस सम्मान के साथ आज का प्रोग्राम यही ख़त्म होता है. आज थोड़ा मैं इमोशनल हो गई थी पुराने दिनों को याद करके, पर ये सब चीज़ें मुझे कहना बहुत ही ज़रूरी था. एक सच्चे और अच्छे गुरु के बिना आपका जीवन व्यर्थ है दोस्तों. अपने गुरु की बात सुनकर आगे बढ़ना ही सफलता है. और अगर आपको मेरा ये वीडियो पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर और कमेंट ज़रूर करिए. और हाँ, सब्सक्राइब करना मत भूलना ताकि मैं मिल सकूँ आपको अगले वीडियो में.